नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज सगळ्यांसाठी वेगळं काहीतरी घेऊन आहे. म्हणजे बघा, हा ब्लाउज आपण कटिंग केलेला होता. हा 36 साईजचा ब्लाउज आहे. बघा, हा बॅक पार्ट आहे. हा आपण कटिंग केलेला आहे. कटिंग करून पूर्ण आपण छान असं बघा स्टिच वगैरे करून घेतलेला, म्हणजे कमरपट्टी वगैरे लावून घेतलेला आहे. गळा वगैरे पूर्ण स्टिच केलेला, आतल्या साईडला पलटी केलेला आहे. आणि आपण इथे छान असं युनिक काहीतरी आपले डिझाईन करणार आहोत. बघा, हा पिंक कलरचा ब्लाउज आहे आणि साडी बघा अशी आहे. तर हा साडीचा बघा आपण थोडासा असा कपडा होता ना, तो ठेवलेला आहे. म्हणजे कट करायचं कारण नव्हतं, पण हे इथं असं असलं ना नेसच्या साईडला, म्हणून हे कट केलेलं आहे. ह्यात छान असं आपण गोल गळा छान असं एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण गळा वगैरे स्टिच करून कमरपट्टी वगैरे लावून घेतलेली आहे आणि छान युनिक काहीतरी आपण छान अशी डिझाईन करतो. एकदम साधी सिंपल छान अशी बघा डिझाईन करणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. एकदम सहज सोपा आहे, साधी सिंपल. तुम्ही कुठल्याही ब्लाउजला म्हणलं का नाही तरी काय काय कस्टमरला हेवी जर डिझाईन आवडत तर एकदम साधी सिंपल छान असं आपण गोल गळ्यावर डिझाईन करतो. चला तुम्हाला दाखवते. आणि जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जे कोणी व्हिडिओ बघते जे माझे रेग्युलर बघते सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभारी आहे. आणि जसे माझे 500 सबस्क्राईबर जसे मला 1000 सबस्क्राईब होतील असं मला सपोर्ट करत राहा. तर चला व्हिडिओ कंटेंट मॅचिंग वगैरे कपडा असेल तो असा कपडा घ्यायचा. मी असा घेतलेला बघा साडीतला. याची छान अशी आपण डिझाईन करतात या तुम्हाला सांगते. आपण बघा ही लेस घेतलेली आहे, या लेसचा वापर करणार छान असं. तर या तुम्हाला सांगते बघा, पहिल्यांदा आपण गळा वगैरे छान असं स्टिच वगैरे करून घेतलेलं आहे, गोलाकारात घेतलेला आहे. छान कमरपट्टी लावून ब्लाऊज आपलं कमरेट वगैरे छान बसतो. एकदम कमरपट्टी वगैरे लावून हे करूया. सगळ्यात अगोदर जो तुम्ही घेणार आहे ना तसं घेतलं तर जसं तुम्हाला पाहिजे असं मॅचिंग करून घ्यायचं. हे असं आपण घेतलेलं आहे बघा. साईडने धागे वगैरे असतील ते आपण कट करूया. काय काय साड्यांचे कसं साईडने वगैरे निघतात ना, त्यामुळे मग तिला प्रॉब्लेम होतो. त्यामुळं हे कट करून घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं, जेवढं तुम्हाला बारीक मोठे पाहिजे तेवढ्याचे आपण चौकोन कट करून घेऊया एकसारखे. दाखवते. एकसारखे आपण चौकोन कट करून घेऊया. तेव्हा असे तुकडे घेतलेले तो का हे चौकोनी तुकडे एकसारखे करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर हा गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा एकसारखा. बघून घ्यायचा बरोबर. आपण मध्ये काढून घेऊया पहिल्यांदा गळ्यात. म्हणजे आपली जेवढी डिझाईन पूर्ण जर गळ्याला तुम्हाला डिझाईन करायची केली तरी चालेल. जरी पूर्ण गळ्याला तुम्हाला डिझाईन वगैरे नसेल ना करायची तरी मग असं अर्ध गोल पण डिझाईन करता येते. मी तुम्हाला तशीच डिझाईन छान एकदम दाखवणार आहे. हा बघा मध्ये करून घेतलेले. आता बघायचं आपण इथपर्यंत ह्या साईडला आपण अशी डिझाईन करावी. इथं इथपर्यंत, तिथून ते इथपर्यंत छान अशी आपण डिझाईन करणार आहोत. त्यासाठी बघा असे चौकोन कट करून घेतले. त्याचं बघा हे असं एक त्रिकोण करायचा, अजून एक करायचा आणि बघा असं लावून घेणार आपण अर्ध गोल डिझाईन करायचं. जरी नसेल तुम्हाला अजून पाहिजे अजून एक असं केलं तरी चालेल. असं पण म्हटलं तरी लावता येणार आहे आपल्याला. असं पण व्यवस्थित म्हटलं तरी लावता येणार आहे. चौकोन करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घेऊया. हे का स्टिच करायचं म्हणजे धागे वगैरे निघत नाही परत ना. तुम्हाला दाखवते. हो काय असं केलेलं शिलाई करून घेतलेली. कारण हे काय होतं ते असं केलं का नाही धागे वगैरे निघत. आपण छोटीशी जी बॉर्डरवाली लेस लावायची म्हणलं का नाही मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हो काय असं करून घेतलेले. आपण पूर्ण गळ्याला छान असे आपण डिझाईन करणार आहोत. त्यासाठी हो का दुसरं असंच घ्यायचं. जसं पहिलं चौकोन केला तसं दुसरं करून एकसारखं स्टिच करून घेणार आहोत. असंच घेताना फक्त चौकोन एकसारखे घ्यायचं. जरी कमी जास्त वाटलं तर एक लेवल करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपला आकार एकसारखा येणार आहे. आता एक कट करून घेऊया. आता कट करायचं नाही बघा, साईडला वगैरे घ्यायचं ते कट करून व्यवस्थित एकसारखे घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे. हे बघा असं कानेकोपरे निघालेत ना ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे डिझाईनला फिनिशिंग वगैरे छान आलं पाहिजे. कुठे धागे व्यवस्थित एकसारखे करून घेतला तर लावताना बघायचं का ह्या साईडनं जसे तुम्हाला लावायचे तसे व्यवस्थित आपण ह्या आकारात लावून घेणार आहोत व्यवस्थित एकसारखे. हे साईडला जरा जास्त कोणी आले
खाली व्यवस्थित कट करून घेऊया एकसारखं. जेवढं तुम्हाला गळ्याच्या मापाने पाहिजे तेवढे घ्यायचं पाहिजे असं घेतलेलं आहे. इथं एक, इथे एक आणि ह्या इथे एक असं आपण लावून घेणार आहोत फक्त अर्ध्या गोळीसाठी. चालतं तुम्हाला दाखवते. लावताना फक्त सम प्रमाणात लावायचं एकदम एकसारखं असं ठेवायचं आणि त्याच्यावर आपण स्टिच करून घेणार आहोत. जसे ह्या साईडला तसे ह्या साईडला बरोबर अंतर मोजून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होऊ नये, व्यवस्थित एकसारखं लावायचं. एकसारखं असं लावून घ्यायचं. परत लावून झालं की त्याला दुसरा व्यवस्थित असं ठेवायचा, स्टिच करून घ्यायचं. मग आपण एवढंच लावून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवा असल्या तुम्हाला वाटतं तर अजून तुम्ही वरती म्हणलं तरी असं वाढवू शकता. आता हे बघा गोलगळ्या घेतलेलं आहे. आता काय करायचं, तुम्ही पूर्ण गळ्याला वगैरे होतं मी अर्धा गोळस एवढंच लावलेलं आहे. नॉर्मल डिझाईन त्यांना पाहिजे, जास्त हेवी नको ते. आणि तिथून आपण लेस पूर्ण गळ्याला लेस लावून घेऊया. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी अशी लेस घ्यायची. का मी घेतलेली आहे लेस व्यवस्थित का लावून घेऊया. एकसारखी गळ्याला व्यवस्थित ठेवून घेऊया. जसा गोळा करायचा लावून घ्यायची. कट करूया बघा. पूर्ण राऊंडला छान असा आपण लावून घेतलेला आहे. छान अशी लेस लावून घेतलेली आहे. आता परत आपण जशी गोलगळ्याला एवढीच आपण लावली तशी आता इथून लेस फिरवून खालीपर्यंत आणणार आहे. खाली तुम्हाला कुठल्या आकारात पाहिजे अशी लावतो चालेल. इथं एकसारखी आपण घेऊया. या साईडला जेवढं अंतर घेतलं तेवढंच या साईडला अंतर घ्यायचं. घेताना बघा आपण एकसारखं व्यवस्थित असं घेणार आहोत. तसं तुम्ही इथं आकार देऊन घ्या. व्यवस्थित इथं मी पाना आकारात थोडीशी लेस व्यवस्थित अशी घेतलेली. एकसारखं जसं ह्या साईडला अंतर घेतलं तेवढं ह्या साईडला अंतर घ्यायचं आणि एकसारखी लावून घेऊया. बघा गळ्याला अशी लेस लावून घेतलेली आहे. बघा एकदम साधं सिंपल. आता हे बघा कोणी वगैरे निघतात नाही तर आपण छोटंसं एक डायमंड वगैरे लावून मस्तपैकी घेणार म्हणजे पूर्ण राऊंडला छान असं आपलं बघा एकदम हे होणार आहे. धागे पोल वगैरे चाकारमध्ये केली तरी चालेल. मी इथं बघा जरा अशी पाना करत छान असं साधी सिंपल डिझाईन केलेलं. गोळ युनिक म्हणलं तर साधी सिंपल जास्त जरी आपल्याला हेवी वगैरे डिझाईन वगैरे करता येते. एकदम साधी सिंपल छान अशी गोलगळ्यावर केलेलं आहे. मुंड्याकडे म्हणलं तरी आपल्याला अशी तिरकस म्हणलं तर लावायला येते. पण मी आहे अशीच लावली आहे बघा. युनिक छान अशी आपली डिझाईन झालेली आहे साधी सिंपल. तुम्हाला वाटतं पूर्ण गळ्याला पण तुम्ही लावू शकता. एकदम साधी सिंपल छान अशी बघा दाखवते. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. तुम्ही गोल गळ्या नाही तर तुम्ही चौकोन वगैरे गळ्या म्हणता असं छान असं डिझाईन वगैरे करू शकता.
तर एकदम साधं सिंपल छानसे झालेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे तर चला बोलूया. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.